आणि आता बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी। मुंबईतल्या गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि विविध आस्थापनांना विहिरींमधून पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर चालकांनी आपला संप दुसऱ्या दिवशी मागे घेतलाय। त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। आमदार मुर्जी पटेल यांनी हा संप मागे घेण्यात मध्यस्थाची भूमिका बजावली। त्यानंतर आता टँकर चालकांना बजावण्यात आलेल्या नोटीसही मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून टँकर चालकांनी पाणी पुरवठा बंद केल्यामुळे मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। मुंबईसाठीच्या जलाशयांमधला घटलेला पाणीसाठा, लांबलेला पावसाळा आणि यंदा कमी पावसाचा असलेला अंदाज यामुळे मुंबईकरांच्या तोंडचं पाणी आधीच पळालंय। त्यात वॉटर टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची मोठी पंचायत होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संप मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे।